जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे. असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनात साज नाही. तर मम्मी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो. तर आज माझ्या मम्मीचा म्हणजेच माझ्या आईचा 50वा वाढदिवस आहे आणि तिला ह्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आम्ही सगळेजण आज एकत्र येऊन घरच्या घरी असा वाढदिवस साजरा करणार आहोत. कारण आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. हा दिवस आनंद, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो. वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा वेळ आहे. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची ही एक खास संधी आहे. तर छान सगळेजण आलेले आहेत आणि आजचा जो केक आहे तो पायनॅपल फ्लेवरचा केक मी बनवलेला आहे. तर पण मम्मी आणि पप्पांची एकादशी असल्यामुळे, उपवास असल्यामुळे ते हा केक खाणार नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल असा भगरचा केक बनवलेला आहे. त्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहेत, दूध आहे, तूप, साखर सगळं असं घातलं जे उपवासाला चालतं. तर तो सुद्धा आम्ही केक कट करणार आहोत आणि त्याचसोबत मी हा पायनॅपल फ्लेवरचा बास्केट केक बनवला आहे, तो सुद्धा आम्ही कट करणार आहोत. तर छान आता तिला ओवाळणार आहोत. तर हे दिवे वहिनीने बनवलेले आहेत. कणकेचे दिवे बनवलेत, कारण कणकेच्या दिव्यांना आजच्या दिवशी फार विशेष महत्त्व आहे आपल्याकडे. आणि 50वा किंवा 60 असते त्यावेळेस कणकेच्या दिव्यांनी आपण छान अशी ओवाळणी करतो. तुम्हाला भावी दीर्घायू आमच्या ताईंचे हॅपी बर्थडे टू यू. आमच्या ताईंचे हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. तुमचे कौतुक तुमचे कौतुक आम्ही करू. आमच्या ताईंचे हॅपी बर्थडे टू यू. आमच्या ताईंचे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. आता माझी मम्मी नाही, तू मम्मीच बोलणार ना. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए. हॅपी बर्थडे. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू मम्मी. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू करिश्मा. प्यार वाला. ही माई आका मग करिश्मा पण बोलून टाकू. आई बाबा परवा. हो हो, काजू चोर रे, काजू चोर. ड्रायफ्रूट लुटतात, केक नाही लुटत येत फक्त. भाऊ शिफ्ट कर ना. तुम्ही इकडे या. पहिले उचल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
तर छान केक कटिंग झालेलं आणि केकमध्ये छान असं गिफ्ट ठेवलं होतं, म्हणजे सरप्राईज केक होता. कारण हे जे गिफ्ट आहे ते तिने माझ्या हातून घेतलं नसतं, म्हणून मी हे अशा प्रकारे केकच्या आतमध्ये ठेवलं होतं. तर आता काय आहे सरप्राईज ते तुम्हाला लवकरच कळणार आहे. कर. ओके. लागेल कायची. तू दाखव मला काय. आईला दे ना बाबू. बरी झाला फक्त त्याच्यामध्ये. अरे काय हे? तर असं आम्ही छोटंसं गिफ्ट तिच्यासाठी घेतलं होतं, पण तिचे एक्सप्रेशन बघता ती थोडी भावूक आणि इमोशनल झाली होती. डोळ्यात थोडं पाणीसुद्धा आलेलं होतं, पण काही एक्सप्रेस करत नव्हती, कारण सगळेच तिथे होते. त्यामुळे बोलणं असं जास्त झालं नाही आणि बाकीच्यांनीसुद्धा मग जे गिफ्ट आणले होते ते तिला दिले होते. त्यानंतर मग इकडे जेवणाची तयारीसुद्धा चालू झालेली होती. तर असा आजचा दिवस सगळ्यांनी मिळून केलेला होता आणि पहिल्यांदाच तिच्या वाढदिवसाला आजी आजोबासुद्धा होते, म्हणजेच मम्मीचे मम्मी पप्पा, बाकी सगळी मंडळीसुद्धा होती. तर आजचा दिवस असाच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.